राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी 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 तो हा विठ्ठल माधवा बरवा माधवा बरवा सुख झालं साधनी सुख झालं साधनी साधनी तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा बहुता सुकृताची जोडी ताती जोडी हा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा म्हणून विठ्ठल आवडी आवडी तो हा विठ्ठल बलवा 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 सर्व सुखाच्या मरला पलकमा देवी मरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बापर देवी वर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम जय राम महाराज काम बांधवडी काळ केला शोधडी काळ केला शोधडी काळ केला शोधडी बांधवडी काळ केला दे शोधडी काळ केला दे शोधडी काळ केला दे शोधडी काम बांधवडी काळ घातीला तोडरी काळ घातीला तोडरी काळ घातीला तोडरी बांधवडी काळ घातीला तोडरी काळ घातीला तोडरी काळ घातीला तोडरी दया माझे दंडवत 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 कपी कोळी हनुमंत कपी कोळी हनुमंत कपी कोळी हनुमंत
दया माझे दंडवत कपे पुढे हनुमंत कपे पुढे हनुमंत कपे पुढे हनुमंत शरीर वजरा ऐसे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे शरीर वजरा ऐसे कवळे ब्रह्मांड पुच्छे जवळी ब्रह्मांड जो पुच्छे जवळे ब्रह्मांड जो पुच्छे दया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत दया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका दया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत दया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत विठोबार कुमार टाळी वाजवा आवाज द्या. हो कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार काम बांधवडी काम बांधवडी बांधवडी काम बांधवडी काळ घातेला तो दरे काळ घातला तो डरे हे काळ घातला तो दरे हो काळ घातला तो दरे हा तया माझे दंडवत हो तया माझे दंडवत कपी कोळे हनुमंत कपी
तया माझे दंडवत हो कपी कुळी हनुमंता कपी कुळी हनुमंत थोडा चाटीला आवाज आहे अण्णा चाटीला थोडा चाटीला हरे ना भपी कुळी हनुमंत कपी कुळी हनुमंता कपी कुळी हनुमंता तया माझे दंडवत माझे दंडवत आला आला विठाला विडाला 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 लाली कवरदा हरि श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की मोतीराम महाराज की मारुतराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज बोलो रे भाई सब संतन की काम बांधवडी काम बांधवडी काळ घातिला तोडली तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत शरीर वज्रा ऐसे कवणी ब्रह्मांडी जो पुच्छे तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन
बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रियतां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःख भाजन मानती नंदन हे दुःख भाजन मानती नंदन सुनिला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन हे सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार हे पवन सुत विनती समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीतपानि मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलः संविठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो काम बांधवडी काळ घातीला तोडरी तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत विठ्ठल 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 ताळी वाजवा. आवाज आवाज विठ्ठल विठ्ठल पुंडलिक व्रजहरी विठ्ठल ज्ञानदेव द्वार पंढरीनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल विठाला 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 भगवान की ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की बडी थोडा घेऊन द्या काळ घातीला तोडरी तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत प्राप्त स्थळी हरिकीर्तन सेवेचा योग मौजे पुण्य पावनभूमी कवठा नगरीमध्ये हनुमंतरायाच्या कलशारोहणाच्या निमित्ताने ही सेवा आहे बरं का. आज महान पर्व काळ आहे आणि महान पर्व काळाच्या महाराज सान्निध्यामध्ये आज ही सेवा आहे. आज हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे बरं.
जन्मोत्सव म्हणून हनुमंतराच्याच मंदिराचा कळशारोहण आणि हनुमंतराच्या दरबारामध्ये कीर्तनाची सेवा आणि त्यातल्या त्यात आज हनुमंतराचा जन्मोत्सव म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आणि तुकोबारा प्रस्तुत अभंगामध्ये हनुमंतरायाच्या महाराज नामसाधनेचं किंवा हनुमंतरायाचं वर्णन करतात बरं का. काय म्हणतात? ज्यानं काळावर विजय प्राप्त केलाय, कामावर विजय प्राप्त केलाय. कोण आहे हो? काम बांधवडी काळ घातीला तोडरी. वा महाराज, काम बांधवडी म्हणजे कामाला ज्यानं आपल्या ताब्यामध्ये ठेवलंय. सामान्य गोष्ट नाही बरं का कामाला ताब्यामध्ये ठेवणं, पण हनुमंतरानं ठेवलं का नाही? काम बांधवडी काळ घातीला तोडरी. तुकोबारा आहे हनुमंतराला दंडवत घालतात. काय म्हणतात तो? तया माझे दंडवत आणि कपी कुळी हनुमंत. कोणाला दंडवत घालतात तुकोबारा आहे? ज्यानं कामावर विजय प्राप्त केलाय, काळालाही आपल्या पायथ्याखाली घातलंय महाराज बरं का. तोडरी अस्त्र त्याला बांधलेला आहे काळाला. अशा हनुमंतराच्या चरणी तुकोबारा सांगतात तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. मग हनुमंतरा काय सामान्य आहेत का? हनुमंतराच्या ताकदीचं शरीराचं वर्णन करून अस्त्र महाराज तुकोबारा सांगतात शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे. महाराज आपल्या सेफ्टीमध्ये ब्रह्मांडाला कवळण्याची ताकद कोणामध्ये आहे? हनुमंतरायामध्ये आहे. म्हणून तया माझे दंडवत कपी कोळी हनुमंत. आणि शेवटी एक विशेषण दिलं महाराज तुकोबाराने हनुमंतरायाला. कोणतं विशेषण दिलं? सेवकाचं विशेषण दिलं बरं का. काय म्हणले तुकोबाराय? रामरायाच्या सेवका आणि शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. विठ्ठल टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा. सेवेला आरंभ करण्याच्या तत्पूर्वी सज्जन होत परिहार असा असेल. अतिशय पुण्य पावनभूमी मौजे कवठा या नगरीमध्ये भगवंताची नामसाधना अखंड अविरत चालू असते बरं का. मला वाटतं सप्ताहून 15-20 दिवसच झाले असते. परत हनुमंतराच्या मंदिराचा कळशारोहण आणि त्या कळशारोहणाच्या निमित्त अभंगाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, कीर्तनाची सेवा. सज्जन हो, शब्दशः अर्थ आपल्यापुढे मांडलेला आता संकल्पित वेळामध्ये प्रकाश साहेबांनी नियोजित वेळ किती दिली आपल्याला? 10 ते 12. हा 11 ते 1 हे बरोबर आहे. 11 ते 1 बरं का. महाराज 11 ते 1 म्हणजे 1 वाजता बरोबर आरती होणार. 1च्या अगोदर नाही. म्हणून अगोदर म्हणले होते 10 ते 12 नाही, पण बालाजीरावने मला सांगितलं होते 11 ते 1. चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. जसं चिंतन आपल्याला करता येईल तसं करण्याचा प्रयत्न. सज्जन हो, अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे, लक्षात ठेवा. आणि जगद्गुरु तुकोबार आहे, वर्णन करतात कुणाचं? कुणाचं? कोणाचं वर्णन करावं? भक्तानं भक्ताचं वर्णन करावं. लक्षात ठेवा, कोणाचं वर्णन करावं? हल्ली माणसं कोणाचंही वर्णन करतात, कोणाचंही करू नये बरं का. एक देवाची स्तुती करावी आणि संतांची करावी, सामान्य माणसाची स्तुती करू नये. आता हल्लीच्या काळामध्ये कसं झालंय, एखाद्या व्यक्तीनं आमची सप्ताहामध्ये तारीख घेतली, 15-20 मिनिटं त्याच वर्णन अवघड झाले महाराज बरं का बालाजीराव.
कारण का शास्त्र सांगतं, जगद्गुरु तुकोबारांचे नाथ महाराजांचे पुरावे आहेत महाराज. कारण का सप्तामध्ये कीर्तनामध्ये भगवंताचं वर्णन सोडून, संत महात्म्याचं वर्णन सोडून जर तुम्ही सामान्य माणसाची जर महाराजा स्तुती करत असाल तर त्याला नरक यातना भोगावी लागते. विडाल विडाल विडाल. फक्त किम निमित्त इथं आपण आलो, कोणाच्या संबंधातून आलो, 1 मिनिट असलं सांगून काही हरकत नाही, पण 15 मिनिटं त्याच्यामध्ये घालायचे. आलो कशा करता आपण? हो पाटील, कशा करता आलो? कीर्तन करण्याकरता, स्तुती करण्याकरता. स्तुती नाही करायची बरं का महाराज. आणि माणसाला कसं झालंय, नाव जर कीर्तनामध्ये नाही घेतलं लय अवघड झाले महाराज. आणि सगळं नावा करताच आहे. कशा करता माणसं एवढे धडपड करायचं, कशा करता करायचं सांगा बरं? हा, नावा करताच की. निवडणुकीला उभं टाकले कशा करता? नावा करतात. प्रत्येकाची महाराज तळमळ आहे, अट्टास आहे. कशा करता हो? अहो सामान्य माणसानं तुम्ही आम्ही नाव घेऊ त्याच्यामध्ये काहीच नवल नाही. असं भगवंताचं भजन करावं की आपल्या भजनाची देवाला आठवण झाली पाहिजे. विडल विडल विडल. एक सांगून जाईल तुम्हाला मी दृष्टांत बरं का. एकदा काय झालं, नारदाला थोडासा अभिमान आला महाराज. कशाचा? भजनाचा बरं का. आम्हाला येतो बरं का, बसलेल्याला येत नाही. बसलेल्याला अभिमान अजिबात येत नाही. माऊली म्हणतात ना, नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. काय म्हणजे? कोणाच्या पाठीमागे जातो? सज्ञानाच्या. म्हणजे जास्तीत जास्त लई पाठीमाग कोणाच्या धावतो? कीर्तनकाराच्या. हा, नंतर भजनी मंडळ, मृदंग वादक सगळ्याच्या. अगोदर कोणाच्या पाठीमाग? आम्हाला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणच करत नाही बरं का. लक्षात ठेवा, निश्चित अभिमान आहे, पण बसलेल्या मंडळीला अजिबात अभिमान येत नाही. काय येत नाही हो महाराज? सगळ्यात नवविधा भक्तीपैकी सगळ्यात श्रेष्ठ जर भक्ती कोणती असेल तर कोणती? कोणती हो? श्रवण भक्ती. लक्षात ठेवा, श्रवणानं काय होत नाही हो? काय करावं लागतं सांगा बरं? इथे मनासी मारण करता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षची आहे आईता, श्रवणेची माझी. अहो मोक्ष मिळतो. मोक्ष कशानं हो? माणूस मुक्त अवस्थेला प्राप्त होतं. कशानं? कीर्तन ऐकल्याच्या नंतर बरं का. कीर्तनामध्ये इतर गोष्टी बोलल्याच्या नंतर नाही बरं का. माता मौल्यांना विनंती, आपण 1-1.5 तास कीर्तन ऐकायचंय. पाणी खुशाल प्या. पाणी पित असताना बोलायची गरज नाही बरं का. फक्त एकच करा, आपले कान, आपले श्रवणेंद्रिय कथेमध्ये समरस असले पाहिजे, तर कथेची फलश्रुती पदरामध्ये पडते, नाही तर पडत नाही. नाही तर काय केला, घरी बसलं काय आणि इथं बसलं काय? काय फायदा आहे महाराज? देहानं बसलो आपण इथं, मनानं कुठं? आपलं मन कुठे? आणि कथेमध्ये जर, कीर्तनामध्ये जर मन नसेल तर काही फायदा नाही महाराज. महाराज म्हणले ना, थोडी आहे थोडी आहे चित्त साह्य झाली या. म्हणून चित्त परमार्थामध्ये निश्चित पाहिजे. म्हणून आपलं चित्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहावं. 1 तास 1.5 तास. मला सांगायचंय काय सज्जन हो, नारदाला अभिमान आला. कशाचा? नारदाला वाटलं मी रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतो. वाटलं का नाही महाराज? एक लक्षात ठेवा, भगवंताला सगळं सहन होतं, पण भक्ताच्या अंतकरणामध्ये आलेला अभिमान सहन. मेरुत समान बार देवा, देवा मेरुत समान बार देवा, देवा मेरुत समान बार देवा, बरदारी हो अभिमान, बरदारी हो अभिमान, बरदारी हो अभिमान, बरदारी हो अभिमान, मेरुत समान बार देवा, मेरुत समान बार देवा.
तो समान भार देवा तो बरे वर्णन करतात तिळ भरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा मेरू पर्वता एवढा भार परमात्माला होतो भक्ताच्या अंतकणामध्ये अभिमान आल्याच्या नंतर तसं नारदाला अभिमान आला नारदाला वाटत होतं माझ्या एवढं भजन कोणीच करीत नाही रात्रंदिवस मी देवाचं नामचिंतन करतो नारायण 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 सारखं बरं देवानं विचार केला नारदाच्या अंतकणामध्ये अभिमान आलेला आहे आणि तो आपल्याला घालवला पाहिजे एक दिवस सहज नारदजी भगवंताकडे जातात वैकुंठामध्ये आणि नारदीच्या मनामध्ये विचार आला देवाला बोलायला लागले का हो परमात्मा तुमचे असंख्य भक्त असतील परमात्मा म्हणले हो मग मला तुमच्या भक्ताची यादी दाखवा बरं काय म्हणले यादी दाखवा बरं काची अनुदानाची नाही कशाची अनुदानाची नाही बरं का आता लाडक्या बहिणी 70% बंद झाल्यात असं झाल्यात की महाराज इलेक्शनच्या आधी पाहिले नाही 3-3 महिन्याचे पैसे टाकले 3-3 महिन्याचे पडले की नाही सगळ्याच्या खात्यामध्ये आता आता ज्याच्या घरी 4 व्हीलर आहे आमची मालकीन म्हणली आपला नंबर आधी कटला मला काही सांगू नका मुले मला 1,500 रुपये महिन्याला अवघडच झालं बाबा आता आता निकष काढलेत बरं का ज्याच्या घरी 4 व्हीलर आहे जो इन्कम टॅक्स भरतो त्याला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही सज्जन हो म्हणून परमात्माला सगळं कळतं देव नारदजी म्हणायला लागले देवाला देवा तुमची यादी दाखवा बरं भक्ताची भगवंतानं यादी काढली नारदाच्या समोर ठेवली नंबर 1 ला नाव नारदानं नारदाचं पाहिलं काय वाटलं असं काय वाटलं असं समाधान महाराज अगोदरच सुभाषितकार सांगतात बरं का अगोदरच माकड आणि त्याला नेलं सरकार मान्य दुकानावर कोपनच्या नाही बरं कोण्या माऊली तुम्हाला माहित आहे का त्यानं खरं सांगितलं बरं का म्हणजे त्याच्यातून तुम्ही गेलेले 100% पण आता नाही बरं का आता आहे का आता नाही तुम्ही आधी काय केलं हे महत्वाचं नाही बरं का लक्षात ठेवा आधी काय केलं हे महत्वाचं नाही परिवर्तन जीवनामध्ये झालं पाहिजे महाराज आणि खरंच व्हायला पाहिजे मला अभिमान वाटला बरं का कोणाचा तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही सांगाल की स्तुती करू नका पण वस्तुस्थिती वर्णन करणं महत्वाचं आहे आपल्याच गावचं उदाहरण बघा तुम्ही मला त्या दिवशी कळालं मला अगोदर माहित नव्हतं बरं का मामा त्या दिवशी कळालं आता बालाजीरावची माझी भेट व्हायची हमेशा पण ते त्या अवस्थेमध्ये राहत होते मला माहित नव्हतं पण परिवर्तन झालं का नाही बघा ही महाराज वारकरी संप्रदायाची ताकद आहे संगतीचा परिणाम आहे बरं का म्हणून नेहमी चांगल्याच्या संगतीमध्ये राहावं वाईटाच्या संगतीमध्ये अजिबात राहायचं नाही बरं का एक वेळेस तर तुकोबारानं देवाला मागणी मागत असताना देवाला सांगितलं देवा मला संगतच द्यायची तर कोणाची दे संगती करावे संग सजनाची संगती करावी संग सजनाची सावली नसावी दुष्ट दुर्जनाची सावली नसावी दुष्ट दुर्जनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची सावली नसावी दुर्जनाची सावली नसावी संताची संग द्या म्हणले नको दुर्जनाचा संग बर का दुर्जनाचा संग नको मला सदा सज्जनाची संगत मला द्या लक्षात ठेवा म्हणून चांगल्याच्या संगतीमध्ये गेले की निश्चित चांगलं होतं बरं का आणि वाईटाच्या संगतीमध्ये बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी देखता हे चिंदी मन धावे बरं का माळकरी जरी असला आणि ते जर महाराज असला तिथं वाईट माणसाच्या संगतीमध्ये राहू लागला तर महाराज कदाचित बरं का त्या वाईटाचे गुण माळकऱ्याला लागल्याशिवाय राहत नाहीत म्हणून
माळकरी माणसानं दारू पिणारं वाईट माणसासंग कधीच राहायचं नाही, पण दारू पिणारानं वाईट वागणारानं माळकऱ्यासोबत राहिले अशी हां चांगल्या माणसाच्या संग ते वाईटानं राहावं बरं का. चांगल्याचे गुण वाईटाला लागतात, मग त्याचं चांगलं होतं, जसं बालाजीरावचं झालं तसं. हां हां चांगल्याच्या संगती हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज गुरुजीच्या सानिध्यामध्ये बरं का जीवन बदललं का नाही. बदलायलाच पाहिजे महाराज चांगल्याच्या संगतीमध्ये. तसं महाराज नारदजी देवाला म्हणायला लागले, देवा मला सांगा बरं तुमची यादी. पाहिली महाराज, नंबर 1 ला नारदानं नारदाचं नाव पाहिलं. नारदाला तर महाराज असला त्या ठिकाणी जास्तच अभिमान निर्माण झाला. तो म्हणायला लागला, माझ्यासारखा भक्त कोण? मीच. एवढ्यावर गुणानं बसावं की त्यानं. डायरेक्ट आला महाराज कुठून? वैकुंठातून. कुठं आला? कवठ्याला आला. कवठ्याला आल्याबरोबर कुठं आला? कीर्तनात आला. नुसता कीर्तनात आला नाही, मारुत्र्याकडे गेला. मारुत्र्याला म्हणायला लागला, हे हनुमंतराया, अरे मी वैकुंठामध्ये गेलो होतो बरं का. तिथे गेल्याचंद्र भगवंताची माझी भेट झाली. मी भगवंताला भक्ताची यादी दाखवा म्हटलं. भगवंतानं यादी मला दाखवली आणि त्या यादीमध्ये नंबर 1 ला नाव कुणाचं होतं? नारद म्हणला माझं होतं. हनुमंतराय म्हणले मग? अरे हनुमंता, नारदजी म्हणायला लागले, तुझं नाव कुठंच नाही. आता विचार करा, हनुमंतरानं देवाचं काम केलं, काय घेतलं हो? व्यवहार आहे. आपण एखाद्याचं जर काम केलं तर त्या मोबदल्यामध्ये काही घेतो का नाही? आता कीर्तन झालं म्हणजे समजणे को विचारा. भजनी मंडळ कीर्तन झाल्याबरोबर तसंच जाता की जेवून जाता. हा जेवून जाता, जेवून जाऊन घेऊन जाता. असो महाराज, हनुमंतराय म्हणायला लागलेत, रात्रंदिवस प्रभूचं काम केलं बरं का, कसल्याच प्रकारची अपेक्षा केली नाही. रात्रंदिवस शास्त्रा महाराज सीतामातेच्या शुद्धीकरता आम्ही फिरलो. बर कदाचित 1 नंबरला नाही तर नाही, शेवटी तरी आखरीच्या तरी नंबरला नाव असायला पाहिजे. दुसऱ्या यादीमध्ये, तिसऱ्या यादीमध्ये तरी यायला पाहिजे, पण आलंच नाही. त्यावेळेस नारद म्हणायला लागलेत मारुत्र्याला, मारुत्र्या चल आपण भगवंताला जाबी विचारू. मारुत्र्याला घेऊन नारदजी वैकुंठामध्ये गेले. भगवंत वाट बघतच होते. भगवंताला माहित होतं हे गिराईक परत आल्याशिवाय राहणार नाही. आल्याबरोबर नारदाचं हनुमंतराचं स्वागत केलं परमात्माने. आणि नारदजी देवाला बोलायला लागले, का हो परमात्मा, मी तुम्हाला काल यादी दाखवा म्हटलं होतं, यादी मी पाहिले. रात्रंदिवस हनुमंतरानं तुमचं काम केलं, पण हनुमंतराचं नाव तुम्ही कुठं ठेवलं नाही, शेवटी नाही. त्यावेळेस परमात्मा नारदाला बोलतात, नारदजी ऐका, दुसरी एक माझ्याकडे यादी आहे बरं का. ती यादी नारदाच्या पुढे टाकली. त्या यादीमध्ये नंबर 1 ला नाव कोणाचं होतं? हनुमंतराचं होतं. नारदानं प्रश्न केला, देवा काल मला जी तुम्ही यादी दाखवली त्या यादीमध्ये नंबर 1 ला नाव असला त्या ठिकाणी माझं होतं, आजच्या यादीमध्ये नंबर 1 ला नाव हनुमंतराचं आहे. हा काय प्रकार आहे? परमात्मा सांगतात, नारदा ऐका, कालची जी यादी होती माझं नामस्मरण करणाऱ्या भक्ताची होती, आणि आजची जी यादी आहे मी ज्याचं नामचिंतन करतो त्या भक्ताची आहे. विडल आता ठरवा कोणता भक्त श्रेष्ठ आहे. नारद श्रेष्ठ ठरले का हनुमंतरा श्रेष्ठ ठरले? हनुमंतरा श्रेष्ठ ठरले. का बरं? अहो हनुमंतानं भक्ती केली तशी, म्हणून तर तुकोबाराला वर्णन करावं लागलं. काय म्हणले तुकोबाराय? शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरणाची हनुमंता, शरण शरणाची हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरणाची हनुमंता, शरण
काय भक्तीचा वाटा मग जाऊया जावा. तुकोबर आहेत हनुमंताला म्हणतात बरं का, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो जी रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. लक्षात ठेवा, काय भक्तीच्या त्या वाटा आहे ते मला दाखवा म्हणलात. कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात. कोणाला म्हणतात? हनुमंताला म्हणतात. म्हणजे हनुमंत्राचं वर्णन केलं. कोण केलं? तुकोबारानं केलं बरं का. वर्णन करणाराही अधिकारी आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याचं वर्णन करायचंय तोही अधिकारी. कोणही कोणाचं वर्णन करू नये बरं का. एका ठिकाणी महाराज ज्ञानोबाराय वर्णन करतात. कोणाचं? दत्तप्रभूचं बरं का. ज्ञानोबाराय कोण होते हो? कोण होते बरं का? ज्ञानोबाराय ज्ञानी होते, ज्ञानोबाराय भक्त होते, आणि ज्ञानोबाराय साधक होते, ज्ञानोबाराय योगी होते बरं का. म्हणजे योग्यानं योग्याचं वर्णन करावं की. आणि दत्तप्रभू कोण होते? कोण होते महाराज? योगीच होते. म्हणजे योग्यानं योग्याचं वर्णन करावं. एक अभंग आहे बरं का. ज्ञानोबारा काय म्हणतात? पैल मेरूचे शिखरे, पैल मेरूचे शिखरे, एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी. प्राणयामी पैसाला, प्राणयामी पैसाला, पैसाला, तेने सांडियेली माया, तेने सांडियेली माया, तेने सांडियेली माया, तेने सांडियेली माया, तेने का. दत्तप्रभूचं वर्णन केलं. कोण केलं? माऊलीने केलं बरं का. काय म्हणले माऊली? पहिले मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडियेली माया, तेजियली कंथा काया, मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझारी. बरं का. लक्षात ठेवा, वर्णन करणाराही अधिकारी आहे, ज्याचं वर्णन करायचंय तोही अधिकारी आहे. आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये ही अवस्था तशीच आहे. वर्णन करणारे कोण आहेत? तुकोबार आहेत. आणि वर्णन कोणाचं करतात? हनुमंताचं करतात. अभंगाच्या काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, हो काम बांधवाडी, काम बांधवाडी, हो काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, काम बांधवाडी, हो काम बांधवाडी, काम बांधवाडी. काळ घाटीला तोडरी, काळ घाटीला तोडरी, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. काळ घाटीला तोडरी, काळ
तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हनुमंत्राचं वर्णन करत असताना म्हणतात, काम बांधवडी बरं का, काळ घातीला तोडरे. हनुमंत्र्यानं कामावर विजय प्राप्त केला होता बरं का, काम बांधवडी बरं का, आणि काळावरही विजय प्राप्त केला होता. काळ घातीला तोडरे. खरं सांगा, आपल्याला कामावर विजय प्राप्त करता आला का हो? करता आला? अहो, चांगल्या चांगल्याला करता आला नाही. लक्षात ठेवा, भल्या भल्याची अवस्था काय झाली महाराज? इंद्रादिक देवासारख्याची हो. काय झालं? शंकराला सोडलं नाही. सोडलं का हो? धडक मारली शंकरा, हरिली शंकरा, ब्रह्मया तमा तेरा, हे ब्रह्मया तमा तेरा, इंद्र चंद्रा सीतारा, लाविला देन, लाविला देन, लाविला देन, येडका मदना तू केवळ पंचाना, येडका मदना तू केवळ पंचाना, येडका मदना केवळ पंचाना, येडका मदना तू केवळ पंचाना. किती छान वाद वाले एवढूसच आहे बरं का, तरी गुणाचं बरं का. किती गोड बरं का. आमचे बालाजीराव काय मुलगा मस्त पाहिलं ते. लक्षात ठेवा महाराज, कामानं कोणालाही सोडलं नाही. ब्रह्मादिक देवाला सोडलं नाही. सोडलं का हो? शंकरासारख्याला सोडलं नाही बरं का. विचार करा. मोठ्या मोठ्याला महाराज कामानं विजय प्राप्त केला. मग सामान्य तुम्ही आम्ही कोण? लक्षात ठेवा, फक्त याच्यातून संत महात्मे सुटले बरं का. संत महात्म्यांनी कामाला आपल्या अधीन केलं. आपण कामाचे अधीन आहोत. ब्रह्मदेवालाही काम महाराज चुकवता आला नाही. कामाजी कोतवाल याने नाडीने बहुताची, कामाजी कोतवाल याने नाडीने बहुताची, हरिहराचे आब्रू बंदाये जाती, हरिहराचे आब्रू जमदाग्नी रोजी महामारुषी, क्रोधा माझी पोहदा तोही मिळाला त्यासी, हे क्रोधा माझी पोहदा तोही मिळाला त्यासी, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, महाराज म्हणतात, कामाजी कोतवाल याने नाडीले बहुतासी बर का. मोठ्या मोठ्याला बर का, सामान्य लोकांची लिस्टच दिली नाही. मोठ्या मोठ्याची इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद भजन विसरले हो. इंद्र ही महाराज लक्षात ठेवा, त्याला 1000 भग पडले, छिद्र पडले. कशामुळं? केवळ कामामुळेच बरं का. लक्षात ठेवा. आणि त्या कामाला हनुमंत्रानं आपल्या ताब्यामध्ये घेतलं. काम बांधवडी काळ घातीला तोडरी. महाराज काळालाही आपल्या पायामध्ये असता त्यानं घेतलं. कोण? हनुमंत्रानं. कशाच्या जोरावर हो? फक्त भगवंताच्या नामाच्या जोरावर बरं का. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे सज्जन हो. किती सामर्थ्य आहे. नाम काय करू शकतं हो? फक्त आपण घेतो ते वेगळं बरं का, आणि जसं घ्यायला पाहिजे तसं घेत नाही. नाम तुम्हा आम्हाला निश्चित तारू शकतं का नाही हो? आतापर्यंत अनेक संत महात्म्याच्या उदाहरणानं जर सांगायचं म्हटलं तर नामे जीव कोटी मोठविले
म्हणतात नामेची तारीले कोट्यान कोटी, नामेची वैकुंठी वैसविले बर का. नामत देवाला वैकुंठामध्ये तू मामाला बसू शकतं. मग आपण देवाचं नाव घ्यावं की कशाचं महाराज? कीर्तनामध्ये बसल्यावर आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येईना. घरी बसून भजन करत असतील हा? येईल का नाव? कीर्तनामध्ये बसून भजन येणार महाराज मुखामध्ये. एक लक्षात ठेवा, देवाचं मुखामध्ये नाम येण्याकरता एका जन्माची बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल, म्हणून विठ्ठल, म्हणून विठ्ठल आवडिया. विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. मौली वर्णन करतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बर का. पूर्वजन्माची पुण्याई लागते. पूर्वजन्माचं पुण्य तुमच्या आमच्या अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी. त्याचे मुखी हरी पैदा होय, त्याचे मुखी हरी पैदा होय. हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता. हरिमुखी हरि पैदा होय, राजा मुखी हरि पैदा होय, राजा मुखी हरि पैदा होय. हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता. नाथ महाराज म्हणतात महाराज अनंत जन्मीचे सुकृत पदरी बर का. पूर्वजन्माची पुण्याई लागते. एक वेळ मुखामध्ये भगवंताचं नाव यायला. आता इथं जेवढे काही ज्ञानमंडपामध्ये आलेत ना, पूर्वजन्माच्या सुकृतामुळेच आलेत बरं का. नाही तर सरासरी कीर्तनाकडे येत नाहीत. आणावं लागतं, म्हणावं लागतं. आज कळसाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाला या बोलवावं लागतं. महाराज कीर्तन झाल्यावर आरती झाल्याबरोबर जेवायला बोलवावं लागतं. काही काही तर कवा होती की रे आरती. आधीच महाराज आलेत उशिरा, 1 वाजून गेलाय. वाट बघतात की नाही? तशी भगवंताच्या भजनाची वाट बघतात का? असं एखादा तरी गिराईक तुम्हाला आले का 11 वाजले कीर्तन सुरू झालं नाही असं म्हणले का कोणी? म्हणलं का कोणी? कोणीच म्हणलं नसल. हा होईल, चलत राहते महाराज. पण भगवंताच्या भजनाची आवड पाहिजे बरं का महाराज. आणि ती आवड निर्माण होण्याकरता पूर्वजन्माची पुण्याई लागते. एका जन्माच्या पुण्याईनं देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली, हो देवया विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठले कृपा केली. विठ्ठले कृपा महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले
कृपा केली, परमात्मा निश्चित तुमच्या आमच्यावर कृपा करतो. पण आपण एकच करावं लागतं. काय करावं लागतं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आम्ही पुण्य केलं का हो? आम्ही पापच करत यायला. आणि माणसाचं कसं आहे बघा, माणसं पाप केलेलं सांगत नाहीत. सांगतात का? सप्त्यामध्ये पंगत घेतलेली सांगतात, पंगत घेतलेली सांगतात, अन्नदान घेतलेलं केलेलं सांगतात, महाराज देणगी दिलेलं सांगतात, पण पाप केलेलं सांगत नाहीत. आता लक्षात ठेवा, पाप केलेलं सांगावं का झाकून ठेवावं? झाकून ठेवावं. हं? हं. झाकून जर ठेवलं तर काय होते? शेतामध्ये आपण धान्य पेरतो, पेरलेलं झाकून ठेवतो का उघड ठेवतो? झाकून ठेवल्यावर काय होते? एका बीजा केला नाश, मग भोगीजे एका धान्यापासून अनेक धान्य निर्माण होतात. तसं एक जर पाप आपण झाकून ठेवलं तर महाराज त्या पापाची वाढ होते. बँकेमध्ये बॅलन्स ठेवल्याच्या नंतर व्याज वाढतं की वाढतं का नाही महाराज? आणि तेही कसं वाढतं? चक्रवाढ व्याज वाढतं बरं का, चक्रवाढ व्याजाला व्याज. तसं पाप जर आपण झाकून ठेवलं तर वाढ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पाप कधी झाकायचं नाही, पाप प्रगट करायचं आणि पुण्य झाकून ठेवायचं. लक्षात ठेवा महाराज. म्हणून पूर्वजन्माची पुण्याई लागते भगवंताचं नामस्मरण व्हायला, मुखामध्ये यायला. तसं तुकोबाराय वर्णन करतात महाराज हनुमंतराचं बरं का. हनुमंतरानं काय केलं? काम बांधवडी काळ केला देशोधडी. आता याच्यामध्ये एक विचार आहे बरं का. तुकोबाराय वर्णन करतात कोणाचं? हनुमंतराचं. कोणाचंही वर्णन करत नाही बरं का. तुकोबाराय परमार्थातले पारखी आहे. पारखी कोणाला म्हणावं? पारखी जो ओळखतो बरं का, त्याला काय म्हणावं? परीक्षण करतो. आता तुकोबारानं हनुमंतराचं परीक्षण काय केलं असेल? उगाच दंडवत घालतात का? आपल्याला काहीच कळत नाही महाराज. आपण ज्याला त्याला महाराज दंडवत त्याच्या पाया पडतो, पण कोणाच्याही पाया पडू नका बरं का. पुढचा व्यक्ती पाया पडण्याच्या लायकीचा आहे का अगोदर बघा बरं का, नंतर पाया पडा. नाही तर माणसं जरासं काही माणसाला काम पडलं की कोणाच्याही पाया पडतात. पडतात का नाही? कोणाच्याही पाया पडू नाही, आपलं पुण्याचा क्षय होतो बरं का. लक्षात ठेवा. हा तुकोबाराय हनुमंताला दंडवत घालतात का बरं? काय पारख केली असेल तुकोबारानं? लक्षात ठेवा. तुकोबाराय देव म्हणून, एक लक्षात ठेवा, देव म्हणून सगळ्या जगातल्या जीवजंतूकडे पाहतात. देव म्हणून सगळ्याचं दर्शन घेतात, पण संत म्हणून कोणाच्या पाया पडत? हल्ली तर आता बाजारच झालाय मला संताचा. झाला का नाही? सोपं झालंय महाराज. बाकी फक्त संत होणं सोपं झालंय आता. संत होण्यासाठी काय परीक्षा द्यावी लागते का? परनारी सी आंधा निंदेसी लोगों होती संत देखा तो कामाने, तुझी संत देखा तो कामाने, निंदेसी लोगों तुझी संत देखा तू हमारे, तुझी संत देखा तू हमारे. पर स्त्री माते समान भासली पाहिजे, त्याला म्हणावं संत. तुकोबाराच्या जीवनामध्ये एक वेळेस असाचा प्रसंग आला होता बरं का. तुम्हाला वाटतं का त्या काळामध्ये दुष्ट लोक नव्हते? त्याही काळामध्ये होते महाराज. तुकोबाराच्या काळात नव्हते का? अहो तुकोबाराला देहूगावमध्ये भजन करू दिलं नाही महाराज बरं का. भजनामध्ये व्यत्यय आणला. इतकंच काय, या थराला गेले तुकोबारा करता लोक देहूगावातले. एक स्त्री तुकोबाराकडे पाठवली होती बरं का महाराज, तुकोबारांची मानहानी करण्याकरता. पण तुकोबारा काय म्हणतात? आम्ही विष्णुदास तैसे नोए, आम्ही विष्णुदास तैसे नोए.
मातेला जाईव माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. बर का, लक्षात ठेवा. पर स्त्रीला माते समान मानलं त्याला म्हणावं संत. लक्षात ठेवा. आणि अशा संताच्या तुकोबाराय सांगतात मी पाया पडतो, कोणाच्याही पाया पडत नाही. तुकोबाराय परमार्थातले पारखी होते, आपण नाही महाराज. बर का, लक्षात ठेवा. संत म्हणून कोणाच्याही तुकोबाराय पाया पडत नाही, देव म्हणून पडतील. कारण का आता जगामध्ये जेवढे जेवढे जीव आहेत ना महाराज तेवढे तेवढे परमात्माचे अंश आहेत म्हणून तुकोबाराय सांगतात त्यांच्या पाया पडतो. संत म्हणून नाही बरं का. तिथं संत म्हणून पाया पडण्याकरता त्या अधिकाराचा व्यक्ती लागतो. लक्षात ठेवा. आपल्याला साधं संसारातलं कळत नाही, परमार्थातलं कधी कळावं. काय कळतो आपल्याला संसारातलं, कळतं का? तुमच्या इकडं पोराचे लग्न होतात की होतात की? म्हातारीची आता लय आवड झाले म्हणून म्हणालो बरं का. हा होतात बरं. लग्न सोयरी जुळाल्याच्या नंतर हा लग्न तिथी काढल्याच्या नंतर बस्ता बांधायला जाता की तुम्ही? बरं, आता तुमच्या घरच धरतो. आता तुमच्या मुलाचं म्हणा तुमच्या नाताचं म्हणा लग्न जुळल्याच्या नंतर तुम्ही एकटेच घरचे जाता का बस्ता बांधायला? म्हणजे भावकीतले नाही न्यावं तर होय. भावकीतले जर बस्ता बांधायला नेलं नाहीत तर काय म्हणतात, लग्नाला येत नाही ते. म्हणून सगळ्या भावकीतल्या लोकांना मला म्हणावं लागतं आज आपल्याला बस्ता बांधायचा आहे, कुठं चला, नांदेडला चला. पण सगळे नांदेडला जातात गाडीमध्ये बसून आणि एका कपड्याच्या दुकानामध्ये जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणावं लागतं आपल्या भावकीतल्याला का बघा कपडे. ते म्हणतात आम्हाला काय कळालं, कपड्यातला आम्हाला काय कळालं, आल्या का चहा प्याला ज्यूस प्याला काय, हा आम्हाला काय कळाले. मग नवरदेवाला बोलवतात महाराज, नवरीकडे नवरदेवाला म्हणतात घ्या कपडे. कपडे बघते नवरदेवात, नवरदेव थाटतच असते, त्याला काय पैसे द्यायचे नसतात. दुकानदाराला म्हणते भारीतले जास्तीत जास्त भारीतले कपडे दाखवा. बरोबर आहे की? हा मग 500 रुपयापासून ते दुकानदार सुरू करते 5,000पासून. नवरदेव म्हणते मला एकही पसंत नाही, त्याच्यापेक्षा भारीचा. ते दुकानदारामध्ये ते नोकर असते ना, ते नोकर म्हणते 5,000पेक्षा आमच्या दुकानामध्ये मीटरचा दुसरा कपडा नाही. नवरदेव म्हणते चला दुसऱ्या दुकानावर. हायवे ज्यावेळेस निघते ना त्यावेळेस दुकानदार जो असतो ना मला हुशार असतो बरं का. गिरायकाला वापस जाऊ देत, काय झालं विचारते. ते नवरदेव म्हणते तुमच्या दुकानामध्ये 5,000 रुपये मीटर पेक्षा दुसरा कपडा भारीचा नाही. दुकानदार हुशार होता. दुकानदारानं काय केलं, त्या नौकराला थोडस खुनीलं, त्याला बोलले इकडे रे, परवा ते सुरतून माल आणलाय म्हणले, सुरतून आण बरं ते तागा. ते गेलो महाराज, नवरदेवाच्या पुढे टाकला कपडा. दुकानदार म्हणला हे 7,000 रुपये मीटरचा. 500 रुपये मीटरचा. ते होता केवढ्याचा, 500 रुपये मीटर. 500 रुपये मीटर. काय कळते कपड्यातलं आपल्याला, काहीच कळत नाही मला. साधं व्यवहारातलं आपल्याला कळत नाही, परमार्थातलं कळत नाही. कोण साधू आहे हा का नुसतं साधूचं ढोंग घेतलंय महाराज. असे जगामध्ये भरपूर आहेत, पण तुकोबाराय आशाला किंमत देत नाहीत बरं का. हनुमंतरासारख्या महान संताला किंमत देतात, भक्ताला किंमत देतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात आशाच्या चरणाच्या ठिकाणी दया माझे दया माझे दंडवत
तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. माझं दंडवत आहे म्हणले. कोणाला दंडवत म्हणजे? महाराज संत महात्म्याचं दर्शन घ्यावं, देवाचं दर्शन घ्यावं. कसं घ्यावं? दंडवत. हातातला दंड म्हणजे हातातली काठी सोडून दिल्याच्या तर कशी पडते? विचार करत नाही महाराज कोणीकडे पडते ते. तसं भगवंताचं संत महात्म्याचं दर्शन घ्यावं. तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. सज्जन हो, वानराच्या कुळामध्ये कपी कुळामध्ये हनुमंतराया जन्माला आले, अवताराला आले. आणि त्या मारुतीनं काय केलं महाराज? भगवंताची सेवा केली बरं का. लक्षात ठेवा. कशी सेवा केली हो? आता आम्ही ही सेवा करत नाही असं नाही. दररोज आमचं स्टेटस असतं सेवा. कशाला म्हणावं सेवा? भगवंताचं नामचिंतन करायचं, कीर्तन करायचं, पण पाकिट घ्यायचं, ती झाली सेवा. आता नुसता कीर्तनासाठी नुसता फोन येऊ द्या महाराज. आधी म्हणालेत महाराज किती देता? लय अवघड झाले महाराज. आशयालाच किंमत जास्त झाली हो. लोकही म्हणायत, पोरही म्हणायत, आणि त्यातले त्यात नांदेडच्या जवळचे तर महाराज बघायचं कामच नाही हो. 25,000 आगाव जाऊ द्या म्हणाले, पण तेच महाराज कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. कीर्तनाला कमी नाही, सप्त्याला कमी नाही, पण परिणाम काहीच नाही. कीर्तन ऐकल्याचंद्र परिणाम व्हायला का नाही? व्हायला पाहिजे का नाही सांगा? भगवंताचं नामचिंतन केल्याचंद्र मनावर परिणाम व्हायला पाहिजे का नाही? आता आपल्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून सप्ताह आहे का नाही? भगवंताचं नामचिंतन सतत चालू असतं. मग परिणाम काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे महाराज. आणि परिणाम झाला तर त्या साधनेला किंमत आहे बरं का. शेतामध्ये पेरलं बरं का, पीक आलं तर पेरण्याला किंमत आहे महाराज. कोणताही व्यवसाय केला, काहीतरी आपल्याला त्याचं फळ प्राप्त झालं तर त्या व्यवसायाला किंमत आहे. नाहीतर मुदलामध्ये ऐसा खोटा उदीम, असं काही चालणार नाही. तसं परमार्थ करत असताना काहीतरी आपल्या जीवनावर परिणाम झाला पाहिजे, तर त्या परमार्थाला किंमत आहे. तसं तुकोबाराय म्हणतात महाराज, अशा हनुमंतरायाला तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. सज्जन हो, हनुमंतराया करता तुकोबाराय दंडवत घालतात. त्या हनुमंतरायानं रामप्रभूची सेवा केली. मला कधीही विचार केला नाही की परमात्मानं मला काही द्यावं. म्हणून देखिले राम शरण, म्हणून देखिले राम शरण, म्हणून देखिले राम चरण, म्हणून देखिले राम चरण. हनुमंत पंगेले हनुमंत पंगेले, म्हणून देखिले राम शरण, म्हणून देखिले राम शरण. हनुमंत पंगेले, म्हणून देखिले राम शरण, म्हणून देखिले राम शरण. हनुमंतरायानं मला दास्यत्व केलं बरं का. तेही कसं केलं? नुसते दास झाले नाही बरं का, निकट. या शब्दाला फार महत्व आहे. आम्हीही सेवक होता, आम्हीही सेवा करता, पण निकट सेवा करत नाही. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, आणि म्हणून देखील परमात्माचं दर्शन झालं. कोणाला? रामप्रभूला. कशामुळं? फक्त अंतकरणातून निकट सेवा केल्यामुळं, निष्काम सेवा केल्यामुळं. सज्जनो, सेवा कधीही वाया जात नाही बरं का, कधीच वाया जात नाही. फक्त ती निष्काम पाहिजे, सकाम सेवा नाही बरं का. निष्काम सेवा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणून हनुमंतरानं सेवा केली. त्या सेवेचं फळ मारुतीला प्राप्त झालं. सज्जन हो,
मारुत्र्याची अवस्था सांगत असताना तुकोबाराय वर्णन करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. शरीर वज्रा ऐसे शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड झोपोचे कवळी ब्रह्मांड झोपोचे तया माते दंडवता तया माते दंडवता हे कवळी ब्रह्मांड हे तया माते दंडवता महाराज हनुमंताचं शरीर कसं आहे. शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे बर का. लक्षात ठेवा आपल्या सेफ्टीमध्ये हनुमंतराया ब्रह्मांड कवळण्याची ताकद ठेवतात. लक्षात ठेवा काय सामर्थ्य असेल. शरीर कसं होतं वज्रासारखं शरीर होतं सज्जन हो. लक्षात ठेवा म्हणून हनुमंतरायाचं वर्णन तुकोबाराय करतात. काम बांधवडी काळ घातीला तोडरी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छेत. लक्षात ठेवा आज हनुमंतरायाचा कलशारोहण सोहळा आहे. आता 2 मिनिटं कलशाबद्दल बोलतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. सज्जन हो आज कळस स्थापना झाली बरोबर आहे. कळस स्थापना झाली. कळस स्थापना करण्याकरता अधिकारी माणसं लागतात बरं का. कोणाच्या हाताने कळस स्थापना करतात शास्त्र सांगतं बरं का. कोणाच्या हाताने कोणाच्या हाताने. एक ब्रह्मचारी असावा नाहीतर संन्यासी असावा. का बरं संन्याशाच्या किंवा ब्रह्मचार्याच्याच हाताने कळस स्थापन का करतात. कारण का जो कळस स्थापन करणारा असतो लक्ष द्या बरं का. जो कळस स्थापन करणारा असतो ज्याच्या हातानं कळस स्थापना करायची बरं का त्याचा वंश वाढत नाही. रक्ताचा वंश वाढत नाही म्हणून ब्रह्मचार्याच्या आणि संन्याशाच्या हातानं कळस स्थापन करतात बरं का. जो कळस स्थापन करतो ना त्याचा रक्ताचा वंश वाढत नाही. लक्षात ठेवा म्हणून गृहस्थाश्रमामध्ये जो आहे त्यानं कळसाला स्पर्शही करायचा नाही. आता बरेच मंडळी काही मंडळी शंका घेतील ना महाराज. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो जो ब्रह्मचारी आहे संन्यासी आहे शेवटपर्यंत कळसापर्यंत त्यानं जर कळस नेला तरच त्याच्या हातानं कळस स्थापना केली पाहिजे. हेही महत्वाचं आहे पण आता होत नाही काही मंडळीच्या हात. लक्षात ठेवा पण ब्रह्मचारी आणि संन्यासीच लागतो. काही मंडळी शंका घेतील महाराज आता बरेच तरुण मंडळी असतात महाराज कळस घेऊन जातात त्याचं कसं. त्याच्यामध्ये मी महाराज उपाय आहेत बरं का. आता आपण लग्न लावण्याकरता मंडपामध्ये जातो. लग्न कोणाचं लावतो नवरदेव नवरीचं बरं का. अक्षदा आपण ज्यावेळेस टाकतो नवरदेव नवरीच्या महाराज मंडपामध्ये त्या अक्षदा बाकीच्या लोकांच्या अंगावर पडतात की. लग्न कोणाचं लागतं मग नवरदेव नवरीचं लागतं. बाकीच्या अंगावर पडल्या काहीच लागलं नाही. तसंच आहे महाराज बाकीच्या हात जरी लावला पण मुख्य कोण आहेत मुख्य नवरदेव नवरी. तसं कळस स्थापना करण्याकरता मुख्य ब्रह्मचारी आणि संन्यासीच लागतो. बाकीनं हात जरी लावला तरी काही परिणाम होत नाही. तसं काही अवघड मानून घ्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट बरं का
कळस एक तर मला धातूचा असावा किंवा पंचधातूचा असावा, आणि तिसरा कळस दगडाचा, आणि चौथा कळस लाकडाचा. लाकडाचा एक कळस असतो बरं का, हा असतो का नाही, लाकडाचाही कळस असतो, पण ते लाकडाचा कळस दर 11 वर्षाला बदलावा लागतो. 12व्या वर्षी त्याचा महाराज पूर्ण काय करावं लागतं, काढावं लागतो, पूर्ण महाराज त्याची विधी करावी लागते बरं का. म्हणून आज कळस स्थापनास्त्र झालेली आहे आपल्या कवठानगरीमध्ये. म्हणून या कळस स्थापनेच्या निमित्त सज्जन हो सेविकेता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. आणि हनुमंत्राचं वर्णन करतात. काम बांधवडी काळ घातेला तोडरे, तया माझे दंडवत, कपी कुळी हनुमंत शरीर वज्रा ऐसे, कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे. लक्षात ठेवा, इतकं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरा सांगतात हनुमंत्रायामध्ये आहे. म्हणून सज्जन हो, याच्याकरता एकच करा, हनुमंत्रानं जशी भक्ती केली ना तशी आपण भक्ती करा. आपण आलो कशा करता, भक्ती करण्याकरताच ना. आता हनुमंत्राच्या मंदिराचा कळशारोहणाचा कार्यक्रम आहे, पण आमच्या बालाजीरावची इच्छा आहे बरं का. हां, बालाजीराव मले मंदिराकडे जाता महाराज पिंगळा झाला पाहिजे बरं, म्हणून त्यांच्या करता बरं का. म्हणून हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, आवाज टाळी वाजवा मायबाप, टाळी टाळी, आवाज आवाज, टाळी टाळी, सगळे मंडळी टाळी वाजवा. तिकडे खुर्च्यावर बसलेले महिला मंडळ खाली बसले सगळे, ज्याला ज्याला परमात्माने हात दिले त्यानं टाळी वाजवा. आणि आता जर इथं टाळी वाजवण्या गेल्या तर पंढरपुरामध्ये तुम्हाला जावं लागतं. मग काय याच्याकरता टाळी वाजवा. हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवटीवा मला बांधून नेईल, सरद सेवटीवा, सरद सेवटीवा मला बांधून नेईल, सरद सेवटीवा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचं काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी फुलपोरी तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी फुलपोरी तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी फुलपोरी तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी फुलपोरी तो देखा, पिंगळा महाद्वारी. टाळी 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 वाजवा मायबाप. अहम वाग्या सोम वाग्या प्रेमन ग्रहवारी, सावध होणी भजनी लागा देव कर कैवारी, सावध होमनी भजनी लागा देव कर कैवारी. आनमा मलारीची वारी, हे मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी. टाळी टाळी, टाळी बाबा, टाळी टाळी. एक 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 वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान कोटे, बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटके बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 धांगड ढिंगाल, अवगा धांगड
करुणी उचित प्रेम घाली हृदया हे दान मागायाचं आलं दान मागायाचं 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 टाळी 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 कंटाळून गेले वाटाले टाळी वाजवा गुळगुळा वाजती टाळ गुळगुळा वाजती टाळ गुळगुळा वाजती टाळ गुळगुळा वाजती टाळ घना नादर साळ घना नादर साळ घना नादर साळ घना नादर साळ झाला पहारी वेळ उदो झाला पहारी वेळ उदो झाला पहारी वेळ उदो झाला पहारी वेळ कैसा मसले बोलत बोला कैसा मसले बोलत बोला कैसा मसले बोलत बोला कैसा मसले बोलत बोला कैसा मस्त बोलत बोला मस्त बोलत बोला कैसा मस्त बोलत बोला तारी तारी खंडेराया तुझं करीत नवाचो खंडेराया तुझं करीत नवाचो खंडेराया तुझं करीत नवाचो खंडेराया तुझं करीत नवाचो मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू 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 सासू मेल्यावर तुटेला जरा सासू मेल्यावर तुटेला जरा सासू मेल्यावर तुटेला जरा सासू मेल्यावर तुटेला जरा मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा काळ बांधून सरत सेवनिवा सरत सेवनिवा काळ बांधून एका जनार्दनी आमचं काय वादाई रे आमचं काय वादाई रे एका जनार्दनी आमचं काय वादाई रे आमचं काय वादाई रे वादाई रे वादाई रे आमचं काय वादाई रे आमचं काय वादाई रे पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी 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 रूपार कुमारी रूपार कुमारी रूपार कुमारी ताळी वाजवा ताळी ताळी रूपार कुमारी 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 फक्त टाळ्या टाळ्या वाजत नाहीत टाळ टाळ्या काम बांधवडी काळ केला देशोधडी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे
तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. त्यावेळेस तुकोबराय हनुमंतराला महाराज एक विशेषण देतात ते अभंग. राम राया राम राया राम रायाच्या सेवका राम रायाच्या सेवका शरणालो मानतो शरणालो मानतो तया माझे दंडवतो तया माझे दंडवतो शरण आलो म्हणे तो काय शरण आलो म्हणे तो काय दया माझे दंडवत दया माझे दंडवत कधी कोळी कटी कुड़ी हनुमंत कटी कुड़ी हनुमंत तया माझे दंडवतो तया माझे दंडवतो कपी कुळी कपी कुळे हनुमंत कपी कुळे कपी कुळी हनुमंत कपी कुळी दया माझे दंडवत दया माझे दंडवत जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायाला विशेषण देत असताना म्हणतात रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तुम्ही रामप्रभूचे सेवक आहात, तुम्ही परमात्माची सेवा केली म्हणून तुकोबराय सांगतात हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. यथामती यथावकाश या हनुमंतरायाच्या मंदिराच्या कळसाच्या निमित्ताने आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी मला पाचारण केलं आणि एक तासभर येऊन सेवा करण्याचं महत्भाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. म्हणून मी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीचा आभारी आहे. तर सर्वांना एकच विनंती आहे, 1 वाजलेला आहे, आता जास्त काही महाराज चिंतन करण्यामध्ये अर्थ नाही, कारण का खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचं सुख. हां, पोटाला भूक लागल्यावर कीर्तन गोड लागत
नाही. बरोबर आहे. म्हणून आहे आपल्या सर्व माता मौल्यांना बायलिकी करता आपल्या गावकरी मंडळीतर्फे पीस आणि काहीतरी सोबत मूर्ती ते वाटप करण्यात, ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी जायचं आणि नंतर घ्यायचं. कीर्तन झाल्याच्यानंतर आरती झाल्याच्यानंतर बरं का, आताच नका. आता सर्वांना एकच विनंती आहे, 2 मिनिटं माऊलीचं भजन करायचंय. ज्याला ज्याला परमात्माने हात दिलेत बरं का, ज्याला नाही दिले ते करू नका. ज्याला हात आहेत त्याने हात वर करा. येऊ द्या शूटिंग मध्ये सर्वांनी, तिकडची मंडळी सुद्धा, तरुण मंडळी. वा वाटेल, वा वा वा, सगळे तिकडे पण शूटिंग घ्या. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हॅलो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे कलशारोहणाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त हरिभक्तपरायण उद्धव महाराज भारती यांचे जाहीर हरी कीर्तन रूपी सेवा. हरिभक्तपरायण उद्धव महाराज भारती थोडेही नाहीत स्वार्थी, पूर्ण आहेत परमार्थी, म्हणून आडनाव सोपते त्यांना भारती. महाराजांची निस्वार्थ सेवा असते, जे देतील त्यात समाधान. खूप छान सेवा झाली महाराज, धन्यवाद. गायक मंडळी, टाळकरी, मृदंगाचार्य आणि समोर बसलेले श्रोते खूपच छान आहेत. थोडीशी या मंदिराबद्दल माहिती सांगायची म्हणजे, आपल्या गावात एक बाहेर गावचा टेलर शिंपी राहत होता आणि त्याच्या मनात त्याने काहीतरी इच्छा केली की, हे देवा, माझी एवढी एवढी इच्छा पूर्ण होऊ दे, मी या जागेवर मारुतीची मूर्ती स्थापन करतो. आणि त्याची इच्छा पूर्ण झाली व म्हटल्याप्रमाणे त्याने ही मारुतीची मूर्ती स्थापन केली. त्या टेलरची इच्छा पूर्ण झाली म्हणून अनेक लोकांनी या मारुती पुढे आपली इच्छा प्रगट केली व सर्वांच्या इच्छा पूर्ण होत गेल्या. म्हणून या बजरंग बलीचे नाव इच्छापूर्ती हनुमान मंदिर असे पडले. अनेक लोकांची इच्छा पूर्ण करणारा हा बजरंग बली मात्र उघड्यावरच होता. मोकळ्या जागेत एका लोखंडाच्या खांबाचा आधार घेऊन खूप वर्ष गावाकडे लक्ष देत होता. शेवटी असा एक दिवस आला आणि हरिभक्तपरायण प्रशांत गुरुजी काळे यांच्या मनात आले की हनुमान मंदिर झाले पाहिजे. व प्रशांत गुरुजी काळे, श्री अशोकरावजी काळे, हरिभक्तपरायण धोंडीबा महाराज, हरिभक्तपरायण बळीरामजी महाराज गोरे आणि आपले सर्वांचे गुरु खांडील गुरुजी यांच्या या सर्व मित्रमंडळींनी या मंदिराच्या कामास सुरुवात केली व बरेच काम पूर्ण केले. पण आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. प्रशांत गुरुजींनी सर्वांची साथ सोडली. गुरुजींनी अचानक साथ सोडल्यामुळे हे चालू असलेले मंदिराचे काम
बंद पडले आणि हे काम खूप वर्ष बंद राहिले. शेवटी सर्वांनाच हे जग एक ना एक दिवस सोडायचे असते. कायमस्वरूपी इथे कोणीही राहू शकत नाही. पण मागे जे कोणी राहिलेत त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या मित्राच्या काही कामे अपूर्ण आहेत आणि त्यांची काही स्वप्न आहेत ती अपूर्ण आहेत, ती आपण पूर्ण केली पाहिजे. आणि हे हनुमान मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम आमचे क्लासमेट मित्र नागोराव रामराव काळे पाटील यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांचे सर्व मित्र गजानन काळे, पांडुरंग काळे, पंढरीनाथ काळे, पंडितराव काळे सर्वांचे नाव घेणे शक्य नाही, पण काळे, काकडे, गोरे, बारशे, गाढवे, येवले, देशमुख, लुटे सर्वांना सोबत घेऊन नागोराव पाटील यांनी हे कार्य केले. या मंदिराच्या कामासाठी खूप वेळ दिला, खूप संघर्ष केला, खूप अडचणी आल्या, पण सर्व अडचणीवर मात करून आज नागोराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कलशारोहणाचा कार्यक्रम होऊन या कामाचा सेवेचा शेवट होत आहे. खूप खूप धन्यवाद गावकऱ्याकडून नागोराव पाटील यांना. आमचे सर्वांचे मित्र पंढरीनाथ काळे यांच्या सुद्धा मार्गदर्शनाने काही कामे मंदिराची झाली. त्यांनी सुद्धा थोड्या वेळामध्ये काही महत्त्वाची कामे सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केली. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या मंदिराचे फरशीचे काम, समोरील स्टाईल, सागवान चौकट दरवाजा, 2 डिकमाळ, शिखराचे काम खूप जोमाने केले, पूर्ण झाले. त्यांचे सुद्धा गावकऱ्यांकडून धन्यवाद. काही ठळक देणगीमध्ये आपल्या येथील महिला भगिनी सुद्धा मागे राहिलेले नाहीत. त्यामध्ये ज्योती कृष्णाबाई काळे आणि रेखा बालाजीराव काळे यांनी सुद्धा भरघोस अशी या मंदिरासाठी मदत केलेली आहे. तसेच उद्धवराव काळे, व्यंकटराव पाटील काळे, देवरावजी काळे, उत्तमराव काळे यांनी तर पूर्ण 24 तास या मंदिरासाठी सेवेसाठी वेळ दिला. उद्धवराव काळे, व्यंकटराव पाटील काळे यांच्या कामाची ही अनमोल अशी ही त्यांची सेवा आहे. आपले सर्वांचे मित्र अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे यांनी सुद्धा या जागेला शोभेल असे काम केले. आपल्या सर्वांना आठवत असेल ही सर्व जागा म्हणजे मुख्य म्हणजे महादेव मंदिराची जागा. खाल्ला कडा महादेव, खाल्ला कड्या गलीत महादेवाकडे खेळायला जायचं असं लहानपणापासून आपण ऐकत होतो आणि ही सर्व जागा चर्चेत राहायची. पंजाबराव पाटील यांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापन करून खरी ही महादेवाच्या नावानं जागा प्रसिद्ध आहे व राहिली पाहिजे म्हणून हे पंजाबरावच्या हातून हे काम पूर्ण झालं. या महादेव मंदिराचा पूर्ण खर्च त्यांनी केला. तसेच या परिसरास मोकळ्या जागेत निधी आणून पेवर्सचे काम करून या जागेला शोभा आणण्याचे काम पंजाबराव पाटील काळे यांनी केले. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच नगरसेवक राजू गोरे साहेब, लोकप्रिय नगरसेवक राजू काळे, माजी नगरसेवक पांडुरंग काकडे साहेब, जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे साहेब, तसेच आमचे मित्र गोविंद गोरे, शिवाजीराव काळे, निळूभाऊ काळे, संजय काकडे, माणिकराव काळे आणि गावातील कोणतेही धार्मिक कार्य यांचे वेळोवेळी खूप आर्थिक सहकार्य झालेले आहे आणि गावातील कोणतेही धार्मिक कार्य या सर्वांच्या आशीर्वादाने व आपणा सर्वांच्या सहकार्याने गावातील कार्यकर्ते आपण खंबीरपणे पाठीमागे उभे राहता म्हणून आपल्या विश्वासावर सेवा करत असतात. ही तुमच्या सर्वांची आतापर्यंत मिळालेली साथ अशीच पुढे राहील यात तीळ मात्र आम्हाला शंका नाही. तसेच मोरलवार साहेबाची सुद्धा कैलासची खूप काही सेवा असती. बोलता बोलता खूप जणांचे नावं विसरतात. राग धरू नका, टेन्शन घेऊ नका. मी माझं नाव सुद्धा घेतलं नाही. या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या कामासाठी सर्वात जास्त देणगी देणारे पंडितराव सखारामजी काळे सरकार यांच्याकडून सर्वात जास्त देणगी आली आणि पुढेही येईल याकरता सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणतेही कार्य असो सर्वांसोबत राहून साथ देणारे पिवळं वादळ गोविंद गोरे यांचं समाजकार्य, धार्मिक कार्य खूप मोठं आहे आणि या मंदिराच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी खूप वेळ दिला. त्यांचे सुद्धा धन्यवाद. सुरुवातीपासून ते कळशारोहणापर्यंत खूप तळमळीने काम करणारे, मान अपमानाची अपेक्षा न करणारे,
फोकसमध्ये न येणारे आपल्या सर्वांचे मित्र पांडुरंग व्यंकटराव पाटील काळे यांची सुद्धा खूप सेवा झालेली आहे. त्यांना खूप पुण्य मिळालेलं आहे आणि आपण सर्वांनी पांडुरंग पांडुरंग नामस्मरण केलं तर पांडूचं थोडंफार पुण्य आपल्याला नक्कीच मिळेल. लेकीबाळीने नारळ पीस घेतल्याशिवाय जाऊ नये. मुख्य कार्यकर्त्यांनी सर्वांना जेवू वाढून मग शेवटी जेवून भांडे घासल्याशिवाय जाऊ नये. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे सर्व काम सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या कार्याचे फळ सर्वांना सारखे मिळेल. तरी धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बळीरामजी. खरोखरच आपण आजपर्यंत अगदी सुरुवातीपासून ते या मंदिराचा कळस चढेपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान या मंदिराच्या स्थापनेमध्ये, या मंदिराच्या एकंदरीत विकासामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान होतं त्यांच्या सर्वांचा आपण या ठिकाणी नामोल्लेख केला. खऱ्या अर्थानं आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की आपले हरिभक्तपरायण धोंडीबा महाराज काळे, हरिभक्तपरायण प्रशांतजी गुरुजी आणि ॲडव्होकेट वकील साहेब आणि हरिभक्तपरायण बळीराम महाराज गोरे यांनी या मंदिराची एक मुहूर्तमेव रोवली. आज प्रशांत गुरुजी शरीराने जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या एकंदरीत समाजकार्याने, त्यांच्या विचाराने ते नेहमीच आपल्यासोबत आहेत. महाराज आपल्या कीर्तनामध्ये सांगत असतात की माणसांना मरावं परंतु कीर्तिरूपाने उरावं. खऱ्या अर्थानं कीर्तिरूपानं प्रशांत गुरुजी आमच्या सर्वांमध्ये जिवंत आहेत. त्यांच्या विचारानं या गावातील प्रत्येक युवकाला, प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं, समाजकार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर पद्धतीनं भाग घेणं आणि सगळ्यांना घेऊन चालणं हे प्रशांत गुरुजींचा स्वभाव होता. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रशांत गुरुजींना या ठिकाणी शतशः वंदन करतो, नमन करतो. आणि एक प्राथमिक स्वरूपामध्ये की ज्या पद्धतीनं या मंदिराचा पाया रोवला गेला तेव्हापासून ते आतापर्यंत या कलशारोहणापर्यंत ज्यांनी अत्यंत मोलाचं योगदान केलं, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन देणगी स्वरूपामध्ये ज्यांनी या मंदिरासाठी एक देणगी उभी केली ते आपले सर्वांचे लाडके ॲडव्होकेट अशोकराव काळे यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मी महाराजांना नम्र विनंती करतो की आपल्या हस्ते आपण ॲडव्होकेट अशोकराव काळे यांचा एक सत्कार करावा. खऱ्या अर्थानं प्रशांत गुरुजी आणि अण्णांनी मिळून या मंदिराच्या मुळापासून ते आजपर्यंत या मंदिराचं कलशारोहण होईपर्यंत, नंतर आपल्या सर्वांचे हात त्याला लागले. आपण ज्या ठिकाणी बसलात ते अतिशय सुसज्ज असं जे पेवर्स ज्यांच्या माध्यमातून झालं ते अखिल भारतीय छावा संघटनेचे पंजाबरावजी काळे असतील आणि एकंदरीतच या मंदिराच्या निर्मितीमध्ये खऱ्या अर्थानं बळीरामजी काकडे यांनी आता सर्वांचा नामोल्लेख केला. त्या सर्वांची नावं या ठिकाणी न घेता आपण असंच कार्य पुढेही करत राहावं आणि गावाच्या एकंदरीत विकासामध्ये आपलं जे मोलाचं योगदान आहे ते योगदान असंच राहावं अशी एवढी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि ॲडव्होकेट अशोकराव काळे यांना विनंती करतो की आपण समोर यावं आणि महाराजांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण हा एक सत्कार या ठिकाणी करावा. की या मंदिराच्या अगदी पायाभरणीपासून ते कलशारोहणापर्यंत ज्यांनी प्रशांत गुरुजींच्या सोबत राहून ज्यांनी खऱ्या अर्थानं पायाभरणीपासून ते आजपर्यंत या उभारणीपर्यंत अतिशय मोलाचं कार्य केलं ते आमचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट अशोकरावजी काळे. एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया, अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर सर्व महिलांना, माता भगिनींना नम्र विनंती आहे की आपण याच ठिकाणी बसायचं आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी नामोल्लेख होईल. गावकऱ्यांच्या वतीनं आरती झाल्याच्या नंतर आपल्याला याच ठिकाणावरती या कलशारोहणानिमित्त एक भेटवस्तू आहे ती भेटवस्तू आपल्या सर्वांना घेऊन जायची.
आणि ती घेतल्याच्या नंतर लागलीच या ठिकाणी जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाहीये. बाजूला पुरुषांची पंगत होईल. आरती झाल्याच्या नंतर लागलीच. विठ्ठल जय विठाल जय जय विठाल